ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा. जेनेसिसच्या फार्मसी करिअर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या वाटा शोधणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राधानगरीतील जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने आशेच्या किरण ठरणारे पाऊल उचलले. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औषध निर्माण शास्त्र क्षेत्रातील नोकरीच्या संधी या विषयावरील मार्गदर्शन शिबिर आणि चर्चासत्राला राधानगरी, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची विद्यार्थ्यांची वाढती इच्छा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराने अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला. विशेषतः फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाली. या प्रसंगी औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत फार्मसी क्षेत्राचे व्यापक स्वरूप उलगडून सांगितले. एम फार्म, बी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देशविदेशात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, औषधनिर्मिती उद्योग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील करिअर तसेच स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करण्याच्या संधींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी यशस्वी जीवनासाठी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केलं. पण एक गोष्टीची सवय मात्र तुम्ही कायम लावून ठेवा, जी म्हणजे पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचाल तर तुम्ही वाचाल ही संकल्पना आपण कायम बदलू. परंतु एक गोष्ट याच्यातून कळते, एक पुस्तक वाचला तर एक विचार बदलेल, एक नवीन विचार आला तर तुम्हाला दिशा मिळेल आणि तुमची नवीन दिशा मिळालं तर तुम्हाला भविष्य चेंज होईल आणि भविष्य चेंज झालं तर तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. हे या माध्यमातून तुम्हाला मला आज सांगायचं आहे. आणि प्राचार्य डॉक्टर शोभराज मालवी यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रवेश प्रक्रियेविषयीचे अनेक प्रश्न सोडविले. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, फॉर्म भरण्याची पद्धत, महाविद्यालय निवड, पात्रता निकष आणि प्रवेश परीक्षांबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. ग्रामीण भागातील अनेक पालकांसाठी उच्च शिक्षणाचा खर्च हा चिंतेचा विषय असतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना तसेच जेनेसिस संस्थेकडून उपलब्ध सवलतींची माहितीही देण्यात आली. त्यामुळे अनेक पालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात याचा प्रत्यय या शिबिरातून आला. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बल देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी संस्थेच्या संचालिका अवंतिका तायशेटे, प्राचार्य डॉक्टर शोभराज मालवी, प्राध्यापक शीतल शिर्के, प्राध्यापक विश्वास पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.